नारी शक्ती वंदन घटना दुरुस्ती विधेयकानिमित्त देशभरात वातावरण निर्मिती। राजधानी दिल्लीमध्ये चौकाचौकात फुलांच्या सजावटीसह सेल्फी पॉइंट्सची उभारणी। यवतमाळमध्ये नारी शक्ती वंदन घटना दुरुस्ती विधेयकाच्या समर्थनार्थ पदयात्रा। विविध संस्था आणि संघटनांचा समावेश। नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके यांच्या पुढाकारात मोठ्या संख्येने महिला सहभागी। अलिबागमध्ये नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ भाजप महिला आघाडीची पदयात्रा। महिलांचा मोठा प्रतिसाद। अधिनियमाच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम। याआधी महिलांकडे केवळ कुठल्याही धोरणात्मक गोष्टींचे लाभार्थी म्हणून पाहिलं जात होतं, परंतु 33% आरक्षणानंतर याच महिलांना त्याच धोरणात्मक विषयाचे आपण शिल्पकार होणार आहोत याची संधी मिळणार आहे। हे नक्कीच विकसित भारताची पायभरणी असू शकते असं मला वाटतं। संजय राऊतांकडून नोएडामधील पोलीस महिलांना मारतानाचा व्हिडिओ पोस्ट। महिलांना अशी वागणूक देणारे आता महिला आरक्षण विधेयकाची मागणी करतायत। राऊतांच्या पोस्टमध्ये उल्लेख। नारी शक्ती विधेयकाला नाही तर मोदींच्या मनमानीला विरोध। खासदार संजय राऊतांचं टीकास्त्र। 5 राज्यात निवडणुका असताना विधेयक आणण्याची गरज नसल्याचाही हल्लाबोल। तर विधेयक सहज मंजूर होईल या भ्रमात राहू नका, राऊतांची प्रतिक्रिया। 5 राज्यात निवडणुका असताना हे बिल त्याने आणायची गरज नव्हती। अशा वेळेला हे बिल सहज मंजूर होईल या भ्रमात कोणी राहू नये। बिल आधीच मंजूर झालेलं आहे, सगळ्यांनी मंजूर केलेलं आहे, पण या निमित्तानं या बिलाचा आड भारतीय जनता पक्ष, मोदी वगैरे लोक जी मनमानी करतायत मतदारसंघ पुनर्रचनेच्या बाबतीत, त्याला आमचा विरोध आहे। लोकसभेत सरकारकडून आजपासून सुरू होणाऱ्या विशेष अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकही मांडलं जाणार। मतदारसंघ फेररचनेत लोकसभेच्या जागा 543 वरून 850 पर्यंत वाढवल्या जाणार। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान। सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत मतदान। त्याच दिवशी मतमोजणी। 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार। विधान परिषदेच्या निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये सर्वाधिक भाजपचे 4 संजय केनेकर, नीलम गोरे, उद्धव ठाकरे, संदीप जोशी, अमोल मिटकरी, रणजितसिंग मोहिते पाटील, राजेश राठोड, शशिकांत शिंदे आणि दादाराव केचे यांचा समावेश। विधान परिषदेच्या 9 जागांमध्ये भाजपच्या वाट्याला 5, शिवसेनेच्या वाट्याला 2, राष्ट्रवादीला 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा, तर राष्ट्रवादीकडे अतिरिक्त 13 मतं। विधान परिषदेच्या एका जागेची पोटनिवडणूक सुद्धा 12 मे रोजी होणार। प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशानंतर रिक्त असलेल्या जागेसाठी पोटनिवडणूक। सातव यांच्या भाजप प्रवेशानंतर विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा। त्यांचा काळ जुलै 2030 पर्यंत। विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी देखील लवकरच निवडणूक। महापालिका आणि नगरपालिकांचे नगरसेवक, जिल्हा परिषदांचे सदस्य आणि पंचायत समित्यांचे सभापती हे मतदार। या निवडणुकाच न झाल्यामुळे 2.5 वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त। बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख संजय सोनार यांच्या समोरच शिवसेनेच्या 2 गटात राडा। देऊळगाव राजा इथं एका हॉटेलमध्ये बैठक सुरू असताना बैठकीला न बोलावल्यानं काही पदाधिकाऱ्यांकडून गोंधळ। सुरुवातीला बाचाबाची, नंतर धक्काबुक्की। पुण्यातील भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांमध्ये तुफान खडाजंगी। बाणेरमधील माजी नगरसेविका राजश्री काळे आणि विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे यांच्यात वसतिगृहाच्या कामाच्या टक्केवारीवरून आरोप प्रत्यारोप। वादाचा व्हिडिओ व्हायरल। नागपूर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदावरून काँग्रेस आणि एमआयएम मध्ये गोंधळ। काँग्रेसने विकास ठाकरेंच्या मुलाला संधी दिल्यानं नाराज कमलेश समर्थ यांचा राजीनामा। राहुरीमध्ये आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची विजय संकल्प सभा। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवार अक्षय कर्डिलेंच्या प्रचारार्थ सभा। वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपतींची सेवाग्राम आश्रमातील बापू कुटीला भेट। त्यावेळी राष्ट्रपतींकडून अंबर चरख्यावरती सूत कताई। राज्यपाल जिष्णुदेव वर्मांसह मंत्री बावनकुळे आणि पंकज भोयर यांचीही उपस्थिती। राजू शेट्टींनी राज ठाकरेंची भेट घेतली। कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत भेटीत चर्चा। राज ठाकरेंचा आंबा आणि काजू उत्पादकांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याची राजू शेट्टींची राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रतिक्रिया। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वृक्षतोडी विरोधात मनसे आक्रमक। 21 एप्रिलला अभिजित पानसेंच्या नेतृत्वात मनसे नाशिकमध्ये मोर्चा काढणार। त्यामुळे वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता।
ठाण्यात शिधावाटप नियंत्रण पथकाची मोठी कारवाई. 20,000 लिटरचा डिझेल टँकर पकडला. काळ्या बाजारात डिझेलची विक्री होणार होती. कोपरी पोलिसात गुन्हा दाखल. नाशिकच्या नामांकित कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतराचं प्रकरण. भाजप आमदार देवयानी फरांदेंच्या नेतृत्वात सकल हिंदू समाजातील महिलांची बाईक रॅली. आरोपीचं राष्ट्रीयत्व रद्द करण्याची आमदार फरांदेंची मागणी. अमरावतीतील परतवाडा प्रकरणामध्ये मुख्य आरोपी अयान अहमदचा मित्र असलेल्या चौघांना अटक. एकूण 8 आरोपींना आतापर्यंत अटक. मुलींचं लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल केल्यानं कारवाई. अजून काही जणांची चौकशी सुरू. मुंबईतील मालाडच्या भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली. परवानगी न घेता मैदानात अघोरी पूजा. भूत उतरवण्याची बतावणी करत अघोरी पूजा आणि जादूटोणा. एबीपी माझानं बातमी लावून धरल्यानंतर भोंदू रिदम पांचाळला अटक. सोलापूर शहरात पतीनं पत्नीला पेट्रोल टाकून पेटवलं. नर्गिस फैजान शेख गंभीर जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. तलाकवरून गेल्या काही महिन्यांपासून पती पत्नीमध्ये वाद सुरू होता. फैजान शेख विरोधात गुन्हा दाखल. धर्मांतर प्रकरणाचा तपास नाशिक पोलिसांसोबतच दहशतवाद विरोधी पथक करणार. नाशिक शहरात एटीएसचं पथक सीडीआर रिपोर्टसह इतर कागदपत्र तपासणार. नामांकित कंपनीमधील महिला अत्याचार आणि धर्मांतराचं प्रकरण. मुख्य सूत्रधार निदा खान गेल्या 20 दिवसांपासून फरार. हिंदू मुलींची छळवणूक आणि त्यांच्यावरती धर्मांतराचा तगादा लावण्यासाठी निदा खान काम करत होती अशी माहिती. म्युझिक कॉन्सर्टमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणी नेस्कोकडून निवेदन जारी. कंपनी परिसरात अवैध पदार्थ बाळगण्यासंदर्भात नेस्कोचं 0 टॉलरन्स धोरण असून नेस्को किंवा कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांकडून चूक अथवा निष्काळजीपणा झाला नसल्याचा निवेदनात उल्लेख. नेस्को म्युझिक कॉन्सर्टमध्ये मोबाईल चोरांचा सुळसुळाट. सुमारे 6 जणांचे फोन चोरी झाल्याची माहिती. मोबाईल चोरांचा हाय एंड आयफोनवर डल्ला. 4 तरुणांसह 2 तरुणींच्या मोबाईलवर डल्ला. नेस्को म्युझिक कॉन्सर्टमधील ड्रग्ज प्रकरणात आणखी एकाला अटक. यामुळे अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 7 वर. आतापर्यंत आयोजकांसह इव्हेंट ऑर्गनायझर तसंच तरुणांचे मित्र आणि ड्रग्ज पेडलरला अटक. नेस्को म्युझिक कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या रेव्हर्सवरती मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची वेळ. पोलिसांचा ससेमिरा मागे लागण्याच्या भीतीतूनही अनेकांची मानसोपचार तज्ज्ञांकडे धाव. भोंदू अशोक खरातला चौकात गोळ्या घालून संपून विषय संपवा. बीडमधील आष्टी तालुक्यातील कीर्तनात लक्ष्मण महाराज पाटील यांचं विधान. नालायक माणसाला जगवायचं कशाला असा सवाल विचारला. सरकार तिथून जर पाणी फाटलं आपलं कोणी वाचू शकत नाही. एवढे दिवस त्याने मस्ती केली. 1500 कोटी रुपये कमवले. सुटल का ते आता? आणि माझं तर असं मत आहे सरकारला, माझं विनंती असेल ही याच्यावर चर्चा करण्यापेक्षा एवढी या साईटीने एवढा खर्च करणार एक तर ते नालायकाने पहिले जेवढा नालायकपणा केलेला आहे. खानकोण चौकात गोळ्या घालून खालात कोणता विषय संपून टाकायचा. भोंदू अशोक खरातचे आर्थिक व्यवहारातील भागीदार. एसआयटीच्या रडारवर. खरातच्या आर्थिक व्यवहारात मोठमोठे बांधकाम व्यावसायिक सहभागी असल्याचा संशय. नाशिकसह अहिल्यानगरमधील विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांची चौकशी होणार. शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज राहता न्यायालयात सुनावणी. कल्पना खरातसह 3 जणांवर गुन्हा दाखल. जामीन मिळणार का की फेटाळला जाणार याकडे लक्ष. डीआरडीओचा माजी शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकरचा जामीन अर्ज फेटाळला. 3 मे 2023ला महाराष्ट्र एटीएसनं कुरुलकरला हनी ट्रॅप गुप्तहेरगिरी प्रकरणात अटक केली होती. बंगळुरूतील शेषाद्रीपुरममध्ये मांजर आणि बोक्याच्या पिल्लावरून शेजाऱ्यांमध्ये वाद. एका घरात मांजर तर दुसऱ्या घरात बोक्या. मांजराची 4 पिलं कुणी सांभाळायची यावरून वाद विकोपाला. मांजर मालकाची ऍसिड फेकण्याची शेजाऱ्याला धमकी. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानं वाद मिटला. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील पडेगाव इथं अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावरून तणाव. पोलिसांनी 35 जणांना ताब्यात घेतलं. अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ. पडेगावात तळ ठोकून पुतळा नियोजित जागी बसवण्यावरून वाद. कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील मंगळवार पेठेत कोयते नाचवत दहशत माजवणाऱ्या टोळीची पोलिसांकडून धिंड. उमेश आरबोळे टोळीतील 6 जणांवर खंडणी. तरुणावर जीवघेणा हल्ला आणि गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
सदर प्रकारामध्ये जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार त्या ठिकाणी लोकांमध्ये दहशत माजवण्याकरता परिसरामध्ये जाऊन त्यांनी गाड्यांची तोडफोड केलेली आहे. अशा गुन्हेगारांना त्या ठिकाणी 6 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. सदरचे गुन्हेगार हे रेकॉर्डवरचे असल्यामुळे त्यांचं रेकॉर्ड तपासून त्यांच्यावरती जी कडक कारवाई शक्य आहे ती कारवाई पोलीस विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे. पालघरमधील बोईसर तारापूर एमआयडीसीत पुन्हा आग. नांदोसाल इंडस्ट्रीज कंपनीमध्ये आग. उत्पादन सुरू असताना आग लागली. 1 कामगार जखमी. अकोल्यात बर्निंग बाईकचा थरार. रानटी डुक्कर आडवा आल्यानं दुचाकीचा अपघात. 40 ते 50 फूट बाईक रस्त्यावर घासत गेल्यानंतर पेट घेतला. आगीत बाईक पूर्णतः जळली. बाईकस्वार जखमी. पुण्यातील हांडेवाडी परिसरात मोठ्या अवैध गॅस साठ्यावर पोलिसांची कारवाई. काळेपडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत काव्या मल्टी सर्व्हिसेस या दुकानावर धाड. तब्बल 103 गॅस सिलेंडर जप्त. आरोपीला अटक. अहिल्यानगरच्या तोपखाना पोलीस ठाण्यातील हवालदाराला 35,000ची लाच घेताना अटक. कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात लाच घेताना एसीबीची कारवाई. बुलढाण्यात गृहनिर्माण अभियंता 20,000ची लाच घेताना ताब्यात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामासाठी 25,000ची मागणी केली होती. मोताळा पंचायत समितीतील अभियंता सचिन इंगळेला अटक. धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू सेवन करणाऱ्या 24 जणांवर कारवाई. तसंच तंबाखूजन्य पदार्थ बाळगणाऱ्यांवरही कोटपा कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई. मंदिर परिसरात स्वच्छता राखण्याचं आवाहन. हिंगोलीच्या औंढा नागनाथ परभणी रोडवर पिकअप गाडी आणि दुचाकीचा भीषण अपघात. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू तर पिकअप चालक गंभीर जखमी. गोंदियात 6 वर्षीय बालकाला ठार करणारा नरभक्षी बिबट्या अखेर जेरबंद. वनविभागाची मोरगाव अर्जुनीच्या धाबेटेकडी परिसरात कारवाई. 10 एप्रिलला त्यानं बालकाचा जीव घेतला होता. सोलापूरमध्ये माढ्यात नगरपंचायतीनं अतिक्रमण हटवलं. वारंवार वाहतूक कोंडीनंतर नगरपंचायत प्रशासनाची धडक कारवाई. मुख्याधिकारी नेहा कंठे यांनी धडक कारवाई राबवली. किल्ले रायगडावरील प्री वेडिंग शूट प्रकरणी महाड पोलीस ठाण्यात 3 विरोधात कारवाई. आरोपींमध्ये 2 पुरुष आणि 1 महिलेचा समावेश. पुरातत्व विभागाच्या अधिनियम 1959 मधील तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. वाशिमच्या वारला आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर उपस्थित नसल्यानं रुग्णांचे हाल. उन्हाचा पारा वाढता असल्यानं रुग्ण सकाळीच उपचारासाठी रुग्णालयात, पण डॉक्टर उपस्थित नसल्यानं रुग्णांचे हाल. हिंगोलीत उष्माघाताचा पहिला बळी. हिंगोली बस स्थानकावरती 30 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. वैद्यकीय तपासणीत उष्माघातानं मृत्यू झाल्याची नोंद. शेख रफिक शेख उस्मान असं मृत तरुणाचं नाव. पुण्यात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा अंदाज. तापमानाचा पारा 42 अंशांवर जाण्याची शक्यता. दुपारच्या वेळी काम नसल्यास बाहेर पडू नका. हवामान खात्याचं आवाहन. अकोल्यात तापमानाचा पारा 42.2 अंशांवर. विद्युत उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी कूलरचा आधार घ्यावा लागतोय. सगळ्याच विद्युत उपकेंद्रात ट्रान्सफॉर्मर समोर कूलर्स लागले. धुळ्यात तापमानाचा पारा 41 अंशांवर. उन्हामुळे मातीतील ओलावा झपाट्यानं कमी होत असल्यानं कोवळी केळी रोपं करपण्याची भीती. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांकडून क्रॉप कव्हरचा वापर. मात्र त्याच्या अतिरिक्त खर्चाचा शेतकऱ्यांवर भार. अवकाळी पावसाने झोडपून काढले. येणारा तोंडातला घास हा हिरवून घेतला. त्यानंतर आम्ही जेमतेम आमच्या पाठीचा कणा मोडून ताठ होत नाही तोवर या निसर्गाने परत उन्हाचा ह्या झळ दिला. अतितीव्रतेमुळे आम्ही हे केळी पीक लावलेलं आहे. केळी पिकाला वाचवण्यासाठी आम्ही क्रॉप कव्हर लावून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. आणि शेतकरी पिकं वाचवण्यासाठी अतोनात खर्च करतोय आणि त्या मनाने त्याला भाव भेटत नाही. शेतकऱ्याचा भाव हा मातीमोल जातोय. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे कवठा शेतशिवारात हत्तींचा धुमाकूळ. गडचिरोली जिल्ह्यातून आलेल्या रानटी हत्तींच्या कळपाकडून मका पिकाची नासधूस. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीतील फकीरभाई पानसरे उर्दू शाळेत आरटीई प्रवेश प्रक्रियेचा बोजवारा. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र पडताळणी प्रक्रियेदरम्यान कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता निघून गेले. त्यामुळे भर उन्हात पालकांचे हाल. तुम्ही आरटीचे फॉर्म काढले, मग याच्यावर तुम्ही काहीतरी कामकाज करा ना. त्याच्यावर तुमचं मत सांगा. त्याच्यावर तुम्ही याच्यावर काहीतरी
फॉर्म घेऊन असे सगळ्या लोकांना इथं तात्काळ ठेवत आहे. उन्हातान्हाचे लोक सगळे लहान मुलं, त्यांची छोटी छोटी मुलं घेऊन आले आहे. आम्ही आमचं कंपनीचं कामकाज सोडून इथं मुलांच्या भवितव्यासाठी इथं उभं आहे. मग तुम्ही करत काय आहात? आम्हाला एकतर टोकनची स्थिती यादी किती ते किती झालेली आहे कंप्लीट त्याची काही माहिती त्यांनी दिलेली नाही आहे. आणि जे व्हेरिफिकेशनसाठी आलेत त्यांचं व्हेरिफिकेशनही सुरू झालेलं नाही आहे. पहिली यादी लावली त्यांनी, आज त्यांना 15 तारीख देण्यात आलेली होती की तुम्ही या, पण त्यांनी अजूनही आल्यानंतर कामाला सुरुवात केलेली नाही आहे. आणि ते आले स्वतः गुपचूप आणि लगेच निघून गेले. कोणाला माहिती पडलं नाही की बाबा ते इथे आलेले आहेत. ॲप आधारित कॅब चालकांचं 18 एप्रिलपासून उपोषण. प्रलंबित मागण्यांबाबत गुरुवारी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याशी चर्चा होणार. सकारात्मक तोडगा न निघाल्यास मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषणाचा इशारा. फास्टॅगशी लिंक असलेल्या वाहन क्रमांक चुकीचा असल्यास फास्टॅग ब्लॅकलिस्ट होणार. वाहनांच्या नोंदणी क्रमांकाची तातडीनं पडताळणी करा. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सगळ्या फास्टॅग जारी करणाऱ्या बँकांना निर्देश. पुणे शहरात बेवारस वाहनांबाबत विशेष मोहीम. नोटीस चिकटवल्यानंतर 24 तासांच्या आत वाहन हटवावं लागणार. पीटीपी ॲपमध्ये माहिती नोंदवताच 48 तासात पोलिसांकडून वाहनावर कारवाई. पोलिसांकडून वाहन बेवारस म्हणून घोषित करत जप्त होणार. नागपूरच्या दीक्षाभूमीचा दुबई सिंगापूरच्या धर्तीवर विकास म्हणजे काय? नागपूर खंडपीठाचा प्रशासनाला सवाल. दुबई सिंगापूरच्या दीक्षाभूमीच्या विकासाशी काय संबंध? आम्ही दुबई सिंगापूर बघितलं नाही, त्यामुळे तिथला विकास माहीत नाही, अशीही विचारणा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 3ऱ्या धावपट्टीचा अभ्यास सुरू. 6 महिन्यात पूर्ण होणार अभ्यास. सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अभ्यासाची रूपरेषा निश्चित. सीबीएसईच्या 10वीच्या निकालात मुलींची बाजी. 97% मुली तर 96.1% मुलं परीक्षेत पास. राज्याचा निकाल सरासरी 96.66%. मुंबईत खड्डेमुक्त मोहिमेला वेग. बोरिवलीच्या गोराई परिसरात सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम सुरू. या निर्णयामुळे गोराई बोरिवली परिसरातल्या रस्त्यांची अवस्था सुधारण्यास मदत होणार. या कामासाठी 62 कोटी 50 लाखांचा खर्च केला जाणार. नागपुरात ॲप आधारित टॅक्सी संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळचे सीताबर्डी मार्गावरती विशेष बस धावणार. सकाळी 6:30 ते रात्री 9:30 या वेळेमध्ये दर अर्ध्या तासानं वातानुकूलित साखळी बस सेवा. अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातील येवले आखाडा परिसरात बिबट्या आणि तरस प्राण्याचा वापर. परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागानं तातडीनं कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. बिबट्या आणि तरस प्राण्याचा इकडे वावर दिसतोय. लष्कर ए तोयबाचा संस्थापक मौलाना आमिर हमजावर पाकिस्तानात हल्ला. अज्ञात हल्लेखोरांनी लाहोरमध्ये गोळी झाडली. आमिर हमजा जखमी. डाव्या हाताला गोळी लागली. लष्कर ए तोयबा ही दहशतवादी संघटना. अमेरिका आणि इराणमध्ये उद्या इस्लामाबादमध्ये चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स या चर्चेचं नेतृत्व करण्याची शक्यता. डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार स्टीव्ह विटकॉफ आणि जार्ड कुशनर यांच्यात देखील चर्चेमध्ये सहभाग असण्याची शक्यता. आणि बातम्यांचा वेगवान आढावा आपण पुढे सुरू ठेवूया. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कासिम मुनीर यांचं इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांच्याकडून स्वागत. दोघांमध्ये युद्धाबाबत चर्चा. तेहरानमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये बैठक. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यात बैठक. सौदीच्या जेद्दाह शहरामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये इराण अमेरिका युद्धाबाबत चर्चा. आज रात्रीपासून इस्रायल लेबनॉनमध्ये एका आठवड्याचा युद्धविराम लागू. लेबनॉनमध्ये युद्धविरामाचं पालन केलं जाईल. इस्रायलच्या माध्यमांची माहिती.